next I would like to call upon Trupti Nitin Tolkar. She's a primary teacher. School that she teaches is in ZP Primary School in Lohegao. She has the experience of 19 years and her qualifications are MA, DED, PhD, appeared in Marathi subject. Thank you so much. नमस्ते मैत्रिणींनो, मी तुमच्यातलीच एक आहे, किंबहुना मी तुमचीच आहे. कारण ज्या वेळेला मी तुमच्याशी बोलायला उभी राहिले, मगाशी जेवताना मी तुमच्यासोबत बसले, त्यावेळेस मला असं वाटलं की मी माझंच बालपण पुन्हा एकदा पाहते की काय. कारण जसं तुम्ही आता आहात ना बावरल्यासारखं, अगदी मी तशीच होते. ज्यावेळेस कोणी काही सांगायला येतं, कोणी काही बोलायला येतं, कोणी विचारलं की मला काय वाटतं त्यापेक्षा शेजारी पाहायचं, तिने असं केलं की मग बोलायचं. अगदी ह्या सगळ्या ह्याच्यातून मी गेलेली आहे. आता मी तुम्हाला, कारण तुम्हाला घडवलं तुमचे शिक्षक तुमच्या सोबत आहेत आणि आपण बऱ्याचदा पाहतो, बोलतो, ऐकतो की आपल्याला शिक्षक बऱ्यापैकी माहिती आहे, ते कसं व्हायचं माहिती आहे, पण व्हायचं मात्र कुणालाच नाही. बरोबर की नाही? कारण शिक्षक नसेल तर मग डॉक्टर घडणार कसा, वकील घडणार कसा, शेफ घडणार कसा, बरोबर की नाही? म्हणून आपल्या आयुष्यामध्ये शिक्षकाचं स्थान फार उच्च आहे. म्हणजे मी तुम्हाला आज इथं एकदम ह्याच्यानं सांगू शकेल की सर्वात महत्त्वाचं आहे आपले आई वडील, त्यानंतर आपले शिक्षक आणि तुमच्यासाठी तिसरं दैवत आहे हे सगळे फाउंडेशनचे लोक. कारण ज्या वेळेला हे तीन दैवत, जेव्हा तुम्ही हे तीन दैवत तुमच्या आयुष्यभर सांभाळाल ना मैत्रिणींनो, तुम्हाला आयुष्यामध्ये टाचणी एवढी सुद्धा गोष्ट कमी पडणार नाही. कारण का माहितीये, आपल्याला असं, आता मी तुमच्यातलीच एक आहे. माझ्या शाळेत मी होते ना त्यावेळेस आम्हाला पण सर असे घेऊन जायचे, हे आले ऐकवायला, ते आले ऐकवायला. मग आम्हाला पण असं करिअर मार्गदर्शन व्हायचं ना. जसं आता मिनल, तुमच्यासाठी दिदी म्हणते मी, मिनल दिदी ठेवून गेली. आता सपोज मिनल दिदी मला सांगतेय ती आरजे कशी झाली हे मला सांगते, मी काय बघणार मिनल दिदीचे केस कसे आहेत, मिनल दीदीने ड्रेस कसा घातलाय, तुझा केस किती छान आहे, तिचा ड्रेस किती छान आहे, मला असा ड्रेस घालायचा आहे. ज्यावेळेला डॉक्टर दीदी इथे आली, डॉक्टर दीदीने गळ्यातली किती छान मणी घातली होती ना, डॉक्टर काय सांगते त्याच्याशी मला काही घेणं नाही देणं नाही. का? कारण तुम्ही आता कितवीला आहात? 10वीत गेला, बरोबर ना? आत्ताशी आम्ही 10वीत गेलोय. तुम्हीच सांगितलं ना करिअर कधी सुरू होतं, 11वीला किंवा 12वी नंतर. मग जेव्हा आम्ही 11वीला जाऊ, 12वी नंतर बघू ना सर, मॅडम, नेहा दीदी, 12वी नंतर पाहू ना आम्ही करिअर आमचं काय करायचं. आता आम्ही काय बघणार, बापरे वकील मॅडमचा आवाज किती गोड होता, त्या किती शांतपणे किती प्रेमानं बोलत होत्या. नाहीतर माझी आई नुसतं ओरडून बोलते, कधी मला प्रेमाने सांगत नाही, कधी प्रेमाने जवळ घेत नाही. म्हणजे हे का सांगते, कारण मी तुमच्यातलीच एक आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी अनुभवल्यात. ज्या वेळेला म्हणजे संजय दादा बोलले, प्रीती मॅम बोलल्या, आपण जसं काय आपण त्याचे ढासे पाहत होतो, आपलं सगळं वरून चाललं होतं, आपल्याला ते कळत पण नव्हतं, हो की नाही? फक्त बोलतात ते ना, ऐकलं पाहिजे. कसं असतं मैत्रिणींनो, ज्या वेळेला आता नेहा दीदीने पण सांगितलं, प्रीती दीदीने सांगितलं, संजय सरांनी सांगितलं, त्यांना मराठी नाही जमत. म्हणून जर आपण त्यांच्याकडे गेलो, असं होईल एक दिवस, ते आपल्याला त्यांच्यासोबत अमेरिकेला घेऊन गेले, हाँगकाँगला घेऊन गेले, आणि हा दिवस दूर नाहीये. पण तिथं गेल्यानंतर जरी आपल्याला इंग्लिश नाही आलं, आपण असं केलं, आपल्याला जेवायलाच देतील ना, हो की नाही? ते आपल्याकडे आले, त्यांना मराठी नाही कळत, सर म्हणाले मला वडापाव फार आवडतो, त्यांनी नुसतं असं केलं की आपल्याला अरे वडापाव चाहिए. म्हणजे ही काय आहे, देवलिपी म्हणतात याला. ह्याला भाषेची गरज नाही, याला भाषेची गरज नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की आपण आता हे करिअर मार्गदर्शन जे आहे ना, ते करिअर मार्गदर्शन होत असताना आपण विचार करतो की आपण, आता मी तुमच्या सगळ्यांशी बऱ्यापैकी संवाद साधला की कोणाच्याही सकाळी 7लाच घराच्या बाहेर पडते, ती मजूर म्हणून कामाला जाते, बरोबर, तिला यायला उशीर होतो. मग घरातली सगळी बारीक सारीक कामं करा, लहान भाऊ असेल त्याला सांभाळा, मोठा भाऊ असेल त्याचं ऐका, शाळेमध्ये जा, हो की नाही? ह्या सगळ्यांची मन मर्जी सांभाळता सांभाळता मी कुठं आहे ह्याचा विसर पडतो.
आणि मग त्यावेळेला आपण आपल्याच माणसांपासून दूर जायला सुरुवात होतो. आता सध्या तुम्ही कबूल मान ना मान मै तेरा मेहमान, तुम्ही कबूल करा अगर करू नका. तुमचं अतिशय प्रिय आणि जवळचं साधन म्हणजे मोबाईल आणि आपली मैत्रीण आणि सगळ्यात दुश्मन आपली आई आणि आपले वडील. माना अगर मानू नका. आता मी मग आणि काय होते माहितीये का, ज्यावेळेस प्रीती दीदी उभी राहते, संजय दादा उभा राहतो, नेहा दीदी उभी राहते, माझीच बहीण माझीच मैत्रीण निलिमा दीदी तर असते, त्यावेळेला आपण काय म्हणतो, नेहा दीदीला काय आवडेल तसं मी बोलणार, संजय सरांना काय आवडेल मी तसं बोलणार. अरे मला काय आवडतं ते बोला, त्यांना आपोआप आवडेल. तुम्ही मला काय वाटतं ना ते ठरवा. इथं सगळे आम्ही सगळे इथं आहोत. पण मी सांगते माझं स्वतःचं की ज्यावेळेस मी लहान असताना मला असं वाटायचं पोलिसांचा लई रुबाब असतो, मग मला पोलीस बनायचं, कारण मी थोडी कबड्डीपट्टू होते त्यामुळे मला पोलीस बनायला फार आवडायचं. मग मी आणि बनायचं जसं तुम्ही उत्तर दिली की नाही, मला वकील बनायचं, मला डॉक्टर बनायचं, तर मी पण मला पोलीस बनायचं, बाकी मला काहीच माहित नाही. मग माझे काका आले, ते मला म्हणाले कोणतं पोलीस बनायचं. जसं तुम्हाला विचारलं ना कोणता विषय आवडतो, मला काहीच माहित नाही. मी फिरून फिरून 4 लोकांना विचारून आले मला DSP बनायचं. त्यांनी मला प्रश्न विचारला, बर तू DSP झालीस ना, ठीक आहे, आता तू समज मी 10वीलाच होते त्यावेळेला, तुला DSP बनलीस, तू DSP झालीस आणि आता तुझं लग्न झालंय, लग्न झाल्यानंतर न तू आता जॉबला जाणार आहे, पण आता तुझी जास्त गरज घरामध्ये, तुझे सासू सासरे आजारी आहेत आणि तुला जॉबला यायचंय, कशी जाशील तू. त्यांनी तुला परमिशन नाही दिली तर, ते तुला जाऊ नको म्हटले तर ड्युटी करशील का तू. परत माझं विचारचक्र सुरू झालं, अरे खरंच असं झालं तर, मला नाही जाऊ दिलं तर, मला कामावणी काढलं तर, बापरे. मग त्यावेळेला आता मला कळलं की द सेकंड सेक्स मध्ये अनुवादित करताना सिमन दे बोवार म्हणतात स्त्री ही जन्माला येत नाही, स्त्री ही घडवली जाते. कारण तुम्ही आहात ना, आई लगेच सांगते ए मुलगी आहेस, चालीस आत नंतर हो का, मुलगी आहेस कसे कपडे घातले नीट घाल, मुलगी आहेस कसे केस बांधले नीट बांध. प्रत्येक वेळेस जाणीव करून दिली जाते की तू मुलगी आहेस, तू मुलगी आहेस. जसं की तू सुंदर नाव मी पाहिलं ब्राईटर, ज्यावेळेस आपण म्हणतो ए बावळट ए बावळट, कालांतराने त्यालाही वाटलं तुम्ही खरंच बावळट आहे, तसं तुम्हाला सगळे ब्राईट म्हणतात आहे. म्हणजे तुम्ही ब्राईटर ब्राईटर हे फाउंडेशनचं नाव त्यासाठीच आहे की त्या नावाने तुम्हाला संबोधलं ना की आपल्याला असं वाटतं मी खरंच तेजस्वी आहे. म्हणजे ह्या नभामध्ये सूर्य जरी एक असेल ना, त्या सूर्यालाही प्रकाशित करणारा मी आहे. कारण सकाळी जर मी उठलो तरच मला सूर्य दिसणार आहे, मी उठलोच नाही तर सूर्य उगवेल कसा. मग जेव्हा मी उठेल ना तेव्हा माझा सूर्योदय, तसं जेव्हा मी स्टार्ट करेल ना तेव्हा माझी इनिंग सुरू होईल. मग ती केव्हाही असू द्यात, पण ती सुरू करताना तुम्ही कोणीही बना, तुम्हाला जे वाटतं ते बना. आणि हे आपलं चक्र सगळं ठरलेलं असतं की मला कोण बनायचंय, मला काय बनायचंय, फक्त आपल्याला मार्ग मिळणं गरजेचं असतो. आणि मी तुम्हाला सांगेल सुदैवानं तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला आहात, कारण आता तुम्ही 13 जणी फक्त इथे आहात, बाकी मुली नाही आहेत का. किती कोटीची लोकसंख्या आहे आपली, पण तुम्ही 13 जणी फक्त इथे आहात, म्हणजे तुमच्याकडे निश्चितच वेगळं असं काहीतरी आहे. भगवंताने तुमच्यासाठी वेगळा प्लॅन केलेला आहे, फक्त गरज आहे त्याच्यावर तुम्हाला चालायची. तुम्हाला रस्ता तयार आहे, डांबर केलेला आहे, गाड्या दिलेल्या आहेत, वेग दिलेला आहे, ड्रायव्हर तुम्हाला दिलेला आहे, फक्त गाडीत येऊन बसायचंय. पण तिथं जर कंटाळा केलात मैत्रिणींनो तर तुम्ही तुमच्या इच्छेत देई कधीही पोहोचू शकणार नाही. पण ध्येय तर गाठायचंय. कुणीतरी आपल्या आपण शिक्षण तर घेणार आहोत, कोणी ना कोणी आपण आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच बनणार आहोत. पण ते बनण्यासाठी जसं मी आता मगाशी पाहिलं की संजय सर स्वतः खुर्च्या टर्न करत होते आणि आपण त्यांच्या शेजारी उभं होतो, म्हणजे मी तिथं उभी आहे आणि संजय सर माझी खुर्ची टर्न करतात. ही गोष्ट पहिली शिका की मला सेवा देता आली पाहिजे, घेता नाही. मी जेवढी सेवा देईल तेवढी मी जास्त मोठी बनेल. ज्या वेळेला आपण सेवा द्यायला शिका, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आनंद द्यायला शिका. आनंद द्यायला ना शिक्षण लागत,
ना पैसा लागत ना काही लागत, आनंद द्यायला शिका की जो आपल्या आतमध्ये ओतप्रोत भरलेला आहे. आणि आपल्या आई वडिलांचा किती राग आला, मी सांगते ना, मग अशी मी पण बोलताना सांगितलं, मलाही असं वाटायचं हे नकोत मला आई वडील, किती काम केलं तरी कौतुक करत नाही. म्हणजे मी 100 कामं केली दिवसभराची, सकाळी उठल्यापासून मी स्वयंपाक केला, झाडलोट केली, धुणी केली, भांडी केली, मी शाळेत गेले, शाळेतून घरी आले, दिवाबत्ती केली, सगळं आवरून घेतलं, झाडून घेतलं, फक्त कचराच भरायचा राहिला. आईने जे आल्या सुरुवात केली की बस, म्हणजे एवढं सगळं केलेलं काहीच नाही पाहिलं, तो कचराच तिने फक्त पाहिला. कारण आई आहे बाळांनो ती. कारण आई का बघते, आईने जर तुम्हाला गोंजारायला सुरुवात केलं ना, तुम्ही आईच्या डोक्यावर बसले. मग आपल्या आयुष्याला वळण मिळण्यासाठी, दिशा मिळण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये आपली आई फार महत्वाची. ती तिच्यासाठी काही करत नाही. आता मी तुम्हाला सांगते, जेव्हा आपण तुम्ही सगळ्यांनी ती कविता ऐकली असेल, हंबरुनी वासराला चाटते जेव्हा गाय, हो की नाही, ती कविता ऐकताना आपल्या डोळ्यावरून येतात, आपल्याला रडू येतं. पण ज्या वेळेला मी स्वतः माझ्या मुलीला दूध पावडर आणून ते पाणी करून, तेव्हा मला खरं कळलं मैत्रिणींनो, की पिठामध्ये पाणी घालून मले पाजत जाय, तेव्हा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. जेव्हा आपला तो अनुभव येतो त्यावेळेस आपला कळतं, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. मग जेव्हा वेळ निघून जाते ना, तेव्हा काहीच उपयोग नाही. म्हणजे आई झाल्यावर जर आई कळणार असेल तर पण आई सोबत असायला हवी आपल्या, हो की नाही. कारण आता हे एवढं फास्ट लाईफ आहे, आपल्याला हायब्रिड लाईफ म्हणतो, हे लाईफ फार कमी आहे आपल्याकडे, संधी भरपूर आहे पण वेळ फार कमी आहे आपल्याकडे. म्हणून आपल्या प्रियजनांना जपायला शिका. आणि तुम्ही आता अशा उंबरठ्यावर आहात की 10वी 11वी 12वी ठरवलं आमच्यापेक्षाही खूप मोठे होणार, आणि ठरवलं तुम्ही रसातळाला पण जाणार. कारण घडण्याचं वय तुमचं हेच 3 वर्ष, बिघडण्याचं वय तुमचं हेच 3 वर्ष. काय बोलणासी वरली अंगा, हो की नाही, ऐकले का कधी? ऐकले का ओवी, ऐकली का? काय बोलणासी वरली अंगा, वरवर काय पाहता तुम्ही? रस डोंगा परी ऊस नव्हे डोंगा. पण ज्यावेळेस ऊस आपल्याला दिसायला उंच दिसतो, असायला ऊस उंच नाही, त्याचा रसाची गोडी खूप उंच आहे. मग आपण दिसण्याकडे पाहू नका. आता समजा, आता मॅडमनी ओळख करून दिली माझी, ह्या टीचर आहेत. आता मी जर छान केस सोडले असते, मस्त या ठिकाणी उभी राहिली असते, तुम्ही काय म्हणले असत्या घरी गेल्या काय ती मॅडम आलती, कशी उभी राहिली ती, केस सोडून बोलत होती. आपल्या डोक्यामध्ये कल्पना असते की ही मॅडम म्हटलं की अशी पाहिजे, डॉक्टर म्हटलं की अशी पाहिजे. ह्या चाकोरीतून आपण थोडंसं बाहेर यायचं. जेव्हा ह्या चाकोरीतून आपण बाहेर येऊ ना, मी कशी दिसते जशी, आणि हे म्हणजे स्वतःला सांगायला शिका, माझ्याकडे जे आहे ते जगात कोणाकडेच नाही. अगदी दीदींनी उल्लेख केल्याप्रमाणे मोदीकडे सुद्धा नाही. माझ्याकडे जे आहे ते सर्वात श्रेष्ठ आहे. कारण माझ्यासाठी माझी जी आई आहे ना, तीच माझ्यासाठी योग्य आहे. पण आपलं वाटतं माझ्या मैत्रिणीची आई किती चांगली, ती किती काळजी घेते, ती किती प्रेमाने बोलते. तिलाही वाटतं माझी आई काय चांगली, तिची आई किती चांगली आहे. ज्यावेळेस दोघी मैत्रिणी बोलतात ना, त्यावेळेस असं वाटतं की नाही तुझी आई किती चांगली आहे, तुझी आई किती चांगली. कारण माझ्याकडे जे आहे त्याची किंमत कोणालाच नाही. आज तुमच्याकडे काय आहे आज पहा. जर हे अन्न आपण किती सुंदर रुचकर जेवण आपण केलं, ते जेवण जर आपण अंगाला चोळलं असतं तर चाललं असतं, पोट भरलं असतं आपलं. मग ते जेव्हा पोटात गेलं तेव्हाच पोट भरलं ना. तसं की आपण सुद्धा की एखाद्याच्या प्रेमानं मनात घर करायला शिकलं पाहिजे. कारण संतांनी सांगितलंय, एक प्रेम भाव चाहिए तुझा कष्ट अपार. म्हणजे आपल्याला काय करायचंय मैत्रिणींनो, तुम्ही या ठिकाणी सगळे आहात, फक्त संयमाने घ्यायचं. आपल्याकडे आत्मविश्वास पाहिजे, दुसरी गोष्ट त्याग पाहिजे, सहनशीलता पाहिजे, प्रामाणिकपणा पाहिजे, आणि कष्ट करण्यासाठी तयारी आणि विश्वास. ही पंचस्त्री तुमच्याकडे असेल ना, तुम्ही पहा ह्या चमकणाऱ्या ताऱ्यांप्रमाणे चमकणार. पण तुमच्याकडे पंचसूत्री असायलाच पाहिजे. आणि आतला आवाज ऐकायला शिका, बाहेरचा नाही. म्हणून संतांनी श्रवण भक्ती सर्वात श्रेष्ठ सांगितली, ऐकायला शिका. आणि काही चुकलं असेल तर खरंच मी तुमची माफी मागते आणि तुमच्या सगळ्या मैत्रिणींना तुमची रजा घेते. जे कराल ते फक्त प्रामाणिकपणे आणि आनंदाने करा. तुम्हाला आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही याची ग्वाही देते आणि थांबते. थँक्यू.